मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मित्रांनो, माझं नाव अमर आहे आणि हा अनुभव मला काही वर्षापूर्वी आला आहे। तेव्हा थंडीचे दिवस होते, गार थंडी पडायची आणि त्यातच प्रवाशांची लगबगही असायची। शाळा कॉलेजमध्ये असलेले विद्यार्थी सतत एसटीनेच प्रवास करायचे, म्हणून जागोजागी असलेल्या हायवेवर छोटे छोटे बस स्टॉप होते। म्हणून तिथं त्या कॉलेज आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्हाला एसटी थांबवावी लागत असे आणि सतत तेव्हा ड्युट्यांमध्ये बदलही व्हायचे। कधी मला रात्रपाळीला राहावं लागत असे तर कधी दुसरा कोणी माझ्या जागेवर राहत असे। असे सतत चालत असे। पण म्हणतात ना, ड्रायव्हिंग लाईन खूप अवघड असते। ते जणू तो जत्रांमध्ये दाखवलेला मोजचा कुवाच, तसंच काहीसं। ड्रायव्हर लोकांचं काहीच खरं नसतं, ते मात्र खरं। कधी काय होणार याचा नेमच नसतो। म्हणून कधी कधी माझी रात्रपाळी असल्यावर आई वडील मला सतत म्हणायचे, अरे बाळा, काळजी घेशील, रात्री अपरात्री जरा लक्ष ठेवूनच ड्रायव्हिंग करशील। माझं हे रोजचं होतं। म्हणून मी आई व वडिलांना सतत त्यांच्या बोलण्यावर होला हो म्हणायचो आणि ड्युटीवर निघून यायचो। आणि त्या दिवशी झालंही तसंच। त्या दिवशी अमावस्या होती। माझी त्या दिवशी रात्रपाळी असल्यामुळे मी सकाळी पूर्ण दिवस घरीच होतो। म्हणून आमच्या गावात अमावस्या असली की त्या दिवशी एक बाई सकाळी पूर्ण गावात फिरून काही धान्य मागते आणि काही उरलेलं शिळं, आणि ते बाई त्या दिवशी माझ्याही घरी आली होती। म्हणून मला सकाळीच कळाले होते आज अमावस्या आहे। त्या दिवशी रात्र झाली आणि मी रात्रपाळीवर निघालो। आईने मला टिफिन बांधून दिला आणि म्हणाली, बाळा, आज अमावस्या आहे आणि तुझी रात्रपाळी आहे, तू तुझी काळजी घेशील। मला माहीत होतं माझी आई खूप जुन्या विचाराची आहे, म्हणून ती तसा विचार करत असेल। म्हणून मी माझ्या आईला होला हो करत त्या दिवशीही टिफिन घेऊन निघालो। काही वेळातच डेपोत येऊन पोचलो आणि काही दोस्त मित्रांना भेटलो। रात्रीचे साधारण 10 वाजले होते। आता काही वेळातच मला माझी ट्रिप घेऊन निघायचे होते। माझा तो कंडक्टर मित्रही आता घरून नेमकाच आला होता। म्हणून आम्ही दोघांनीही एसटी डेपोला असलेल्या एका छोट्याशा हॉटेलला बसून जेवण वगैरे केले। आईने माझ्या टिफिनमध्ये काही कोळसे टाकलेले होते, म्हणून मी ते कोळसे लगेच फेकून दिले आणि मनातच विचार केला, आई ना खूप जुन्या गोष्टींवर विश्वास ठेवते। आता आमची ट्रिप घेऊन जाण्याचा काहीसा वेळ झाला होता। म्हणून मी आणि तो माझा कंडक्टर मित्र आम्ही आमच्या एसटीकडे निघालो। रात्र खूप झाली होती, म्हणून सर्व प्रवाशांची घरी जाण्याची लगबग होती। आणि त्यातच एक प्रवासी माझ्याजवळ आला आणि म्हणाला, साहेब, ही बस पुण्याला जाणार का? मी त्याला लगेच म्हणालो, हो, बोर्ड लावलाय, बोर्ड वाचा की। प्रवासी मला उत्तर देत म्हणाला, अहो साहेब, मी शिकलेलो नाही, मला वाचता लिहिता येत नाही। मी त्याचं एवढं बोलणं ऐकल्यावर मी त्याला लगेच म्हणालो, ठीक आहे, हो, हीच बस जाते। आता आम्ही ती आमची एसटी घेऊन साताऱ्याहून पुण्याकडे निघालो। जास्त काही प्रवासी एसटीमध्ये बसलेले नव्हते, साधारण 8 ते 9 जण असतील। त्यातच ज्या प्रवाशाने मला बस विचारली होती तोही त्यातच बसलेला होता। आता माझ्या त्या कंडक्टर मित्राने त्या सर्वांचे तिकीट फाडून घेतले आणि तो त्याच्या सीटवर जाऊन बसला। काहीसा वेळ निघून गेल्यावर जिथं जिथं बस स्टॉप होते तिथं ज्या प्रवाशांना उतरायचे होते ते उतरत होते। साधारण रात्रीचे 11 वाजले असतील आणि आता एसटीमध्ये 2च प्रवासी मागील सीटवर बसलेले दिसत होते। माझ्या मित्राने जेव्हा त्या 2 प्रवाशांना निहाळून बघितले तर त्यामधील एक प्रवासी त्याला गार झोपेत दिसला। त्याला वाटलं कदाचित रात्र झाली आहे आणि त्यातच तो जर त्याच्या स्टॉपवर उतरला नाही तर बिचाऱ्याचे खूप अवघड होणार। म्हणून तो त्याला उठवण्यासाठी त्याच्या सीटजवळ गेला आणि त्याला झोपेतून उठवलं। तो उठताच त्याला माझा मित्र म्हणाला,
भाऊ तुम्हाला कुठं जायचं आहे? तर तो प्रवासी उत्तर देत म्हणाला, मला पुण्याला जायचं आहे. आता माझा तो मित्रही निश्चित झाला होता. पण त्याला एक गोष्ट विचित्र वाटली की तो जेव्हा त्या प्रवाशाला उठवायला गेला तर त्याच्याच मागील सीटवर बसलेला तो एक प्रवासी काहीशी त्याची नजर पूर्ण ताट करून बसलेला होता. जणू तो खूप दिवसांपासून झोपलेला असावा आणि आजच त्याला जाग आलेली असावी असा त्याचा काहीसा चेहरा होता. माझ्या त्या कंडक्टर मित्राला वाटले कदाचित तो प्रवासी काहीतरी विचारात असावा म्हणून तो तसा विचित्र प्रकारे डोळे टिवाळून बसलेला असावा. आता साधारण रात्रीचा 1 ते 1:30 वाजला होता आणि तो एसटीमध्ये मागे सीटवर बसलेला तो प्रवासी अचानक ओरडला आणि म्हणाला, इथंच थांबवा बस, मला इथंच उतरायचं आहे. त्याचं असं विचित्र वागणं खूपच वेगळं वाटत होतं. पण तिथं एकही बस स्टॉप किंवा आजूबाजूला एकही गाव दिसत नव्हतं. मग हा वेडा माणूस इथं का थांबतोय असा विचार मी आणि माझा मित्र मनातच करू लागलो. तो प्रवासी खूप हट्ट करत होता एसटी तिथं थांबवण्याचा. त्याच्या त्या हट्टामुळे नाईलाजी आम्हालाही एसटी तिथं थांबवावी लागली. काही वेळ तिथं एसटी थांबवल्यानंतर तो वेडा प्रवासी तिथं उतरला. आमचा रात्रीचा प्रवास होता म्हणून पूर्ण हायवे सामसूम होता आणि त्या दिवशी आणखीनच शांतता वातावरणामध्ये पसरलेली दिसत होती. आता तो माझा कंडक्टर मित्रही माझ्याजवळ म्हणजेच माझ्या शेजारील सीटवर येऊन बसला. मी आता काही वेगातच ड्रायव्हिंग करत होतो. आमच्या एसटीमध्ये आता एकच प्रवासी मागे सीटवर बसलेला होता आणि त्यालाही शेवटी पुण्यालाच उतरायचे होते म्हणून मी काही वेगातच आमची एसटी पळवू लागलो. मी एसटी भरधाव वेगात पळवत असताना तो त्या एसटीचा लाईटाचा प्रकाश काहीसा त्या हायवेवर असलेल्या त्या झाडांवर पडायचा आणि आता त्याच प्रकाशात त्या झाडाजवळ कोणीतरी उभं होतं असं मला दिसले. म्हणून मी लगेच माझ्या त्या कंडक्टर मित्राला विचारले, अरे तुला तिथं त्या झाडाजवळ कोणीतरी उभं होतं, तुला दिसले का? तो माझा कंडक्टर मित्र मला हसतच म्हणाला, नाही रे, कोणीच नव्हते तिथं. तुला काही भ्रम झाला असेल, नाहीतर एखादा जंगली प्राणी वगैरे असेल. मीही त्याचं एवढं बोलणं ऐकल्यावर त्या आम्ही बघितलेल्या त्या दृश्याबद्दल जास्त विचार करत बसलो नाही आणि माझी ड्रायव्हिंग करत राहिलो. आता तिथून काहीच लांब आल्यावर परत मला तसेच काही त्या झाडाजवळ उभे होते असे मला दिसले आणि आता हा माझा भ्रम नव्हता. ते जे काय होतं ते मी माझ्या डोळ्याने बघितले होते. ते जंगली प्राणी वगैरे काही नव्हते. तो एक पुरुष होता, पण तो मला परत परत का दिसत होता हे मला काहीच कळत नव्हते. म्हणून मी परत एकदा माझ्या त्या कंडक्टर मित्राला मला जे दिसले होते ते सांगितले. तो मुळीच माझ्यावर विश्वास ठेवत नव्हता आणि तोच पुरुष मला त्या हायवेला परत परत आता दिसत होता. मी खूप घाबरून गेलो होतो, पण तो झाडाजवळ उभा असलेला पुरुष माझ्या कंडक्टर मित्राला मुळीच दिसत नव्हता. हा काहीतरी विचित्रच प्रकार होता आणि आता जे मनात भीती होती तेच झालं. आमची एसटी अचानकच त्या हायवेवर बंद पडली. आता काय करावे काहीच आम्हाला कळत नव्हते. आम्ही एसटी महामंडळाच्या हेल्पलाईनलाही कॉल केला, पण आम्हाला काहीही प्रतिसाद आला नाही. म्हणून आता मी आणि माझा तो कंडक्टर मित्र काय बिघाड झालाय ते बघण्यासाठी एसटीमधून खाली उतरलो. काय बिघाड झाला होता काहीच कळत नव्हते. तो आमच्या एसटीत बसलेला प्रवासी गार झोपलेला होता. आता मी खूप प्रयत्न करत होतो आमची एसटी चालू करण्याचा, पण पूर्ण प्रयत्न असफल राहिले आणि त्यातच माझ्या त्या कंडक्टर मित्राला कोणीतरी हायवेने येत आहे असे त्याला दिसले. पण ते कोण होते हे मात्र कळाले नव्हते. ते जे कोण होतं ते आता आमच्या बरंच जवळ आले होते. काहीच जवळ आल्यावर ते जे कोण होतं ते आम्हाला दोघांनाही स्पष्ट दिसले. तो एक पुरुष होता. हाती काहीतरी मळकड बॅग होती. तो आमच्या खूप जवळ आल्यावर एक भयान वास आम्हाला आला, जणू त्याने कित्येक दिवसाची अंघोळ केलेली नसावी. तरी त्या काळ्याकुट्ट अंधारात
त्या विचित्र वाटणाऱ्या पुरुषाचा चेहरा आम्हाला स्पष्ट दिसत नव्हता, पण तो आता काहीसा आम्हा दोघांच्या जवळून समोर त्या हायवेने गेला. पण तो आम्हा दोघांसोबत एक शब्दही बोलला नाही. पण त्याचा पूर्ण चेहरा मी जवळून बघितला होता. त्याचे पूर्ण डोळे लाल होते आणि त्याचे डोके पूर्ण चेपलेले होते. पण तो चेहरा माझ्या काही ओळखीचा वाटत होता. खूप विचार केल्यानंतर आम्हा दोघांनाही कळाले तो आमचाच जिवलग मित्र होता. त्याचा काही वर्षापूर्वी याच हायवेवर अपघातात मृत्यू झाला होता. म्हणून आम्ही दोघंही त्या क्षणी खूप ढसाढसा रडू लागलो आणि तो बघता बघता हायवेने कुठं गायब झाला आम्हा दोघांना कळालेही नाही. आणि त्याच विचारात आम्ही पूर्ण रात्र एसटीत झोपून काढली आणि सकाळी एसटी डेपोतून एक एसटी आम्हाला पोहोचवण्यासाठी आली आणि सकाळी आम्ही पुणे येथे पोहोचलो.